सामान विमान घेऊन चाललाय. पाठीने सूटकेस पण लावले. 106 आरामात जाते, आरामात. जरा पण म्हणजे काहीतरी स्कॅम चालू आहे इकडे. तो मोठा भाऊ आपली लहान बहीण आहे. हो वापा येतं गरम गरम. क्या बात. फक्त आता थ्रॉटल दिलं की गाडी हुम जाते. हो, अजून एक माणूस होता, तुम्हाला बोलतो हवा कमी आहे म्हणून. हा याला समजतात काय, म्हणजे एक बरं आपल्याला एक प्रकारचं ऑफ रोडिंग पण झाली आपली या बाईकवर. पुढे रस्ता बघा कसं आहे, बापरे सॉलिड ऑफ रोडिंग आहे रे. आयशाबाश. म्हणजे तुम्ही हायवेला रायडिंग गिअर नाही घातलं तरी चालतील, पण लेफ्ट मारल्यावर रायडिंग गिअर घाला अशी अवस्था इकडे. हा मिनिट पकडा. आयशाबाश. आणि हा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू, खूप सुंदर व्ह्यू. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम माझे मनोमन स्वागत आहे. आज तारीख आहे 21 जानेवारी. वाजले बरोबर सकाळचे 6:15. 6:20 झालेले आहेत आणि आपण निघालो एका शॉर्ट राईडला. आपली हार्ली डेव्हिडसन घेतली होती कधी 15 डिसेंबर नंतर. त्याच्यानंतर आपण नाशिक टू मुंबई ही एक लॉंग राईड मारली होती आणि मग त्यानंतर आपण कुठेच राईड मारली नव्हती, म्हणून विचार केला आज आपण एक शॉर्ट राईड मारू. आपली होणार एकदम शॉर्ट राईड मुंबई जवळ. बाकीचे डिटेल तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये येईन तेव्हाच देईन, कारण ऑलरेडी थोडं लेट झालं. त्यासाठी आपलं जॅकेट रेडी आहे, टँक बेल्ट रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे. चला तर मंडळी, आता वाजल्यात बरोबरचे 7:20. हो 7:20 वाटतं, 7:20. आणि आता आपण वाशी टोलकडे पोचू. ऑलमोस्ट निघेपर्यंत आपल्या 6:45 वाजले घर सोडायला. हो काय थंडी पडली मुंबईमध्ये यार. गेले ऑलमोस्ट 5-6 दिवस मजबूत थंडी पडली मुंबईमध्ये. आम्ही विचार करा, अरे रे हा काय करतो ट्रकवाला. आम्ही विचार करा, AC लावत होतं रात्रीची. म्हणजे आधी कसं नेहमी AC लावून झोपायचो. आता गेले ऑलमोस्ट 5 दिवस झाले AC लावले नाही आहे. चला बरं, या महिन्यात जरा बिल जरा कमी येईल. हां तर मी म्हणतो हा संडे आहे ना, तर बरेच रायडर तुम्हाला दिसतील बाहेर पडलेले. हा आपला वाशीचा ब्रिज आहे, तिकडचं काम चालू आहे. आणि मुंबईमध्ये सध्या एवढं डेव्हलपमेंट होतं आहे ना, क्या बात आहे. नाही खूप चांगलं आहे ते. पण ते कसं आहे, हे सर्व डेव्हलपमेंट मोस्टली आपल्या फ्युचरसाठी होणार आहे. म्हणजे आपलं सध्या हाल होणार आहे ट्रॅफिक आणि ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये, पण आपल्या मुलांसाठी एक नंबर आहे आणि काय नाही. हे बघा इकडे बघा, फुल ब्रिज ब्रिज. आणि सूर्योदय आता वरती येत आहेत हळूहळू त्या साईडला. ते बघा ते बघा एक नंबर, एक नंबर. आपण चाललो आहे मोरबे डॅमकडे. पनवेलपासून काहीतरी ऑलमोस्ट 20-25 किलोमीटर पुढे आहे मोरबे डॅम. आणि मुंबईपासून काहीतरी ऑलमोस्ट लागतात 2 तास तिकडे पोचायला. म्हणून आपण एक शॉर्ट राईडच मारतो काय, कारण कसं आज संडे आहे आणि संडेला आय थिंक सो मी बरेच वर्षानंतर राईड मारतोय. आता आपलं शनिवारी का शुक्रवारी असायची का, तेव्हा सुट्टी असते ऑफिसला. मग संडेला वर्किंग असतं, म्हणून आपण एक शॉर्ट राईडच ठेवली, जेणेकरून आपण दुपार 2 वाजता परत बॅक टू मुंबई येऊ त्यासाठी. आणि कसं बायकोचा पण सिंगिंग क्लास असतो, त्याच्यामुळे तिला पण जावं लागतं. पाठीवर टोल होता ना, तो जुना टोल होता, तो बंद केला आहे आणि हा नवीन टोल आणून सुरू केला इकडे. हा बघा इकडे. तेच म्हणतो ट्रॅफिक काय नाही, आता ट्रॅफिक इकडे झालं या साईडला बघा. हां आणि अजून गोष्ट ना, मी हे बघा हे बुलढाण्याचे शूज घेतले होते मी, दिसतं तुम्हाला. हां मग हे दाखवलं होतं मी. हे बघा हे माझे बुलढाण्याचे शूज आहेत, बुलढाण्याचे. हे माझ्या बड्डेच्या ब्लॉग तुम्ही पाहिलं असेल ना, त्याच्यामध्ये मी घेतले होते. मी स्वतःला गिफ्ट केलं होतं हे बुलढाण्याचे शूज. काहीतरी 6,000चे होते. डिस्काउंटमध्ये आपल्याला काही 4.5 का 4,200ला पडले. एक नंबर कम्फर्टेबल आहे. म्हणजे आपण खास घेतले होते रायडिंगसाठीच. म्हणजे हे कसं याचे ग्रिप वगैरे पण आणि चांगले कम्फर्टेबल आहेत, एक नंबर कम्फर्टेबल आहेत. म्हणजे आतमध्ये पण मला असं वाटतं की मी शूज घातलेत ना, असं वाटतं की एवढे लाईट वेट आहेत. गिअर शिफ्टिंगला पण परफेक्ट आहेत, मला काय त्रास झाला नाही अजूनपर्यंत तरी. म्हणून आता कसं आपण गावी जाताना पण हे शूज घालणार आहे ना, मग थोडंसं आपण ह्याच्यावर पण जरा हात मारून घेऊ ना, हात मारून घेऊ, पाय मारून घेऊ आणि काय नाही. तर फायनली आपण आता इकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला पोचलो आहे. इकडून आपल्याला घ्यायचा आता हा लेफ्ट खाली. हा ट्रॅफिक बघा इकडे, सर्व गाड्या लागतं, गाड्या. मग मीटिंग पॉईंट वगैरे असतो लोकांचा, बायकरचा असतोच, कारण इकडे मॅकडी आहे. तर मॅकडीला ते लोक मस्त नाश्ता करतात. आपण काही थांबलो ना मॅकडीला इकडे. इकडे चहा वगैरे सर्व मिळतं, चहा वडापाव नाश्ता सर्व मिळतं या साईडला. पण अजूनपर्यंत मी काही थांबलो नाही इकडे. आपण सुसाट निघतो आणि पुढे जातो त्यासाठी.
आता तुम्हाला दाखवतो, माझ्या बाजूला एक रायडर उभा आहे. हा बघा, हे बघा, ह्याने पूर्ण सामान विमान घेऊन चाललाय. पाठीने सूटकेस पण लावली. आणि गाडी कुठची? ऑटोलॉग. ही ऑटो, अच्छा आपाची, अच्छा आपाची, TVS आपाची गाडी. ओके, कसं आहे रे. पण सूटकेस लावली आहे, टॉप बॉक्स भरलेलं आहे फुलन. आपल्या इथून आता राईड घ्यायचं आहे आपल्याला जायला. आता चला, आता आपण येऊन पोचलो JNPT रोडवर. आणि माझा हा खूप आवडता रस्ता आहे यार. हा रोड आहे JNPT, एक नंबर आहे. आता मोरबी डॅमला पोचायला राहिलं आहे फक्त पाऊण तास आहे बघा. आता गाडी चालवायला मजा येईल, एक नंबर. आणि मी गाडी कधी पळवत नाही बाबा. आपला सेफ ड्रायव्हिंग आहे, आपली सेफ रायडिंग आहे, आरामात चालवतो. आणि कमीत कमी पिलियन कोण असेल ना पाठी तर मी बाबा बिलकुल पळवत नाही. हां, एकटा असताना मी 100-110 पर्यंत टच करतो. पण आज जरा टच करीन, कारण तुम्हाला दाखवायचं आहे त्यासाठी. गाडी 6व्या गेअरवर आहे. 92, 93, 94. $98, 103, 106. आरामात जाते, आरामात. जरा पण व्हायब्रेशन्स नाही, कुठेच काही इश्यू वाटला नाही. मस्कार गेली, मस्क्यासारखी. क्या बात. आणि रायडिंगला हेच पाहिजे असतं आणि काय नाही, कमीत कमी लॉंग रायडिंगला तरी. एक नंबर. तर मॅडम आपलं उतरल्या, फोटो काढायला उतरल्या होत्या. थँक्यू थँक्यू. आपला चहा वगैरे पाजायची आहे. तर रायडर चालले बघा एक एक. आता फक्त राहिला 40 मिनिट्स. पुढे कुठे आपण चहा पाणी वगैरे करू. बसा. तर आपण गावी जायला इकडून जातो राईट मारून असा. आपण चालू आहे स्ट्रेट. आता कुठे चहा वगैरे बघू आपण. तर आत्ता एक गोष्ट घडली. आय डोंट नो काय आहे ते, स्कॅम आहे कोणास ठाऊक. दोघं जण बाईकवाले साईडने आले आणि म्हणतायत की हवा नाही पाठी, हवा नाही, हवा नाही. बोल हवा नाही. मी उतरून बघितलं तर हवा तर आहे, ऑल ओके आहे. हवा नसल्यास गाडी एवढी पडली पण नसती. पहिली गोष्ट म्हणजे जी मी 107 वगैरे पळवली तेवढी धावली पण नसती. मग तिकडे एक माणूस उभा होता, तो बोला जाऊ जाऊ कुछ नाही, जाऊ जाऊ असा बोलला. म्हणजे काहीतरी स्कॅम चालू आहे इकडे, जरा सांभाळून. आणि काय नाही. आता पुढे ते बाईकवाले भेटले ना, त्यांना विचारतोय. पण भेटणार नाही, ते गेले असेल कधीच कुठच्या कुठे. आणि हारली बघा, ही हारली बघा, अजून हारलीच आहे ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघा. हां, हारली आहे कडक. त्या 5 टायर बघा हारलीच त्या. हां, ट्रॅफिक बघा काय आहे. आणि हा रस्ता आपला बँगलोर रस्ता आहे, पुणा रस्ता आहे, लक्षात ठेवा. आपण राईटला जातो, मुंबई गोवा हायवे तो एकदा आपण स्ट्रीट आलो आहे ना, तिकडे असे स्कॅम घडत आहेत, जरा सांभाळून. म्हणजे लेफ्टला झालं. हा बघा आला, हा बघा, हा बघा आला, हा बघा आला. हो 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 हो, या टायर बघा त्याचा कडक. हारले वासेस हारले. तो मोठा भाऊ आपली लहान बहीण आहे. इकडे पायकडे सर्व बायकर थांबतात. हम कुठे थांबायचं आहे? कुठे जरा आपण इकडे थांबूया. चला इकडे थांबूया. हां, तर आपली अजूनपर्यंत राईडनं एक नंबर झाली आहे. काहीच त्रास दिला नाही गाडीमध्ये, एकदम तुंबशी राईड होती. वाजले आता बरोबर 8:20. आता इथून काहीतरी ऑलमोस्ट जास्त नाही आहे, 25 मिनिट्स वगैरे असेल मोरबी डॅम. थोडंफार टाईमपास करू तिकडे. आणि ज्या गोष्टी आपण चाललो तिकडे प्रॉपर, म्हणजे आपल्याला आपल्या गाडीचं वॉक करून रिव्ह्यू करायचा आहे ना, तो आपण इकडे करू. आणि मग निघू डायरेक्ट मुंबईला. ऑलमोस्ट 2 बॅक टू मुंबई येऊ. हम कसं होतं? मजा आली? कम्फर्टेबल पार्टी? फक्त फील होत नाही आता पहिल्यापेक्षा. बॅकरेस्ट आपल्याला लावायचं पार्टीचा. बॅकरेस्ट आपण लावून घेऊ गाडीवर, मग टेन्शन नाही. आपण सांगितलं आमलेट पाव आणि मग चहा वगैरे पिऊन निघू. तर आपला आमलेट पाव आलेला आहे. मग सुरू करा. थंडी मस्त आहे ना?
मस्त थंडी आहे, राईड करायची थंडीमध्ये, पण जास्त थंडी पण नको. ओके ओके, थंडी बरी वाटते. आता हालत खराब होते ॲक्च्युअली, चहा त्याने आकडतात आणि काय त्यासाठी. हो हो हो, वाफा येतं गरम गरम, क्या बात आहे. आता आपली चहा पण आलेली आहे. आमलेट पाव एक नंबर होतं आजी, थँक्यू, मस्त बनवला होता, छान होता आमलेट पाव. चला तर मंडळी, आपण निघालो आहेत. ऑलमोस्ट आपल्या तिकडे गेले 20-25 मिनटं आरामात गेले. आता दाखवते पोहोचायला 26 मिनटं, वाजलेत 8:50. तर तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही वन डे राईड तुम्ही करू शकता की नाही. वन डे राईड बोलण्यापेक्षा हाफ डे राईड येतो, हाफ डे राईड. कारण दुपारी ऑलमोस्ट 2-3ला आपण घरी पोहोचतो. व्हेरी शॉर्ट राईड नियर मुंबई असं तुम्ही बोलू शकता आरामात. रस्ता तर खूपच छान आहे, काही टेन्शन नाही आहे, रस्ता एक नंबर आहे. तिकडे पोचल्यावर ती जागा कशी आहे हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे फॉर शुअर. हा बाकी ओ चला, काय पूल आहे गाडीला, खरोखर एक नंबर पूल आहे. फक्त असं थ्रॉटल दिलं की गाडी हुम जाते. हो 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 हो, हा बात. ऐसा जो टॉर्क है ना, फुल ऑन जस्टिफाई है, फुल ऑन जस्टिफाई, सिरियसली बोलतो. आता आपल्याला काहीतरी 6 किलोमीटर घ्यायचा लेफ्ट. अजून एक माणूस होता, तुम्हाला बोलतो हवा कमी आहे म्हणून. काय याला समजतात काय कळत नाही ह्याला काय झोल असतो ते. वाटतं पुढे हवा भरायला पाहिजे म्हणून लोक करतात, कळत नाही मला काय. एवढी गाडी पळवतोय, 100च्या वरती गाडी जाते आपल्याला, बोलतो हवा कमी आहे. सांभाळून राहा अशा लोकांकडून, आणि काय नाही. म्हणजे ते कसे ना, ते बकरे पकडतात. पुढे कोणते आलं तर आलं आपला पंक्चर काढायला, हवा काय काढायला. म्हणजे हवा कमी आहे ना, मग ते आपण त्याच्या शॉपवर गेलो तर मग ते म्हणतील अरे पंक्चर आहे, पंक्चर काय, पंक्चर काय नसतं. तुम्हाला जेव्हा वाटेल गाडीमध्ये, गाडी आपली हलते आहे, प्रॉब्लेम येत आहेत, तेव्हाच तुम्ही ते करा. आता काही थांबू पण नका, मी असं म्हणेन तुम्हाला. आणि असेच फिरत असतं याच्यासाठी आय थिंक सो, पब्लिकला लुटायला. आता इकडून घ्यायचं आपल्याला लेफ्ट, दाखवतो लेफ्ट. कुठे लेफ्ट आहे बघूया आता. आहे बघा मोरबे धरण लेफ्टला. हा मोरबे धरण. आई शाबाश. रस्ता स्टार्टिंग थोडा खराब आहे, पुढे माहिती पडेल कसा आहे तो. आता दाखवतो इकडून काहीतरी अराउंड 16 मिनिटं, मग आलं म्हणजे जवळच आहे. स्टार्टिंग रस्ता खराब आहे, म्हणजे एक बरं आपल्याला एक प्रकारचं ऑफ रोडिंग पण झाली आपली या बाईकवर. शाबास, सही आहे रस्ता. मोरबे डॅम आपण इकडे. कोंबड्या एमड्या खूप आहे तिकडे, मग गाडीला जपून चालवा. हा बघ हे धरण आहे इकडे, बघा हे धरण मोरबे धरण. हा मस्त आहे रे, पाणी सही आहे. हे बघा पुढे नॉट बॅड. पुढे पुढे आलं की असं गाव लागतं, तुम्हाला गावातून जायला लागतं. रस्ता जाम बेकार आहे मध्ये मध्ये तर, आणि काही ठिकाणी असा ठीकठाक आहे, मग काही ठिकाणी असा जाम बेकार आहे. हा पुढे गाडीवाला पण चाललाय बघा असा हळू 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 हळू. शाबाश, चला शाबाश. पुढे रस्ता बघा कसा आहे, बापरे फुलं धूल मातीवाला आपला रस्ता आहे. हा बघा फुल ऑन ऑफ रोडिंग झाली आपली.
गाडीची. क्या बात आहे. आणि बघा हे धरण इकडे, ते बघा इकडे. शाबाश. इथे आय थिंक आपला खाली उतरायचं इकडे. रस्ता जाम बेकार आहे भाई. हा रोड बघ कसा आहे ऐसा गो. आपल्या या बाईकची फर्स्ट ऑफ रायडिंग आहे. हा रोड बघ कसं आहे. चढून का नाही, चढून चढायला का टेन्शन नाही का, चढू बरोबर. हळू नाही, हळू येतो का. सॉलिड ऑफ राइडिंग अरे. आई शाबाश. हाँ हो. पाठचा तो गाडीवाला गाडी घेऊन आलाय. नाही पण त्याची SUV आहे. सही है, सही है. शाबाश. पुढे आहे ना. चला आम्ही विचारलंय का बाबांना ह्या की पुढे उतरला आहे की नाही. तर पुढे नुसतं जात जाऊ आपण, पण पुढे उतरला आहे म्हणा, टेन्शन नाही. चला पण उतरण काय बाबा बघ. बाप रे सॉलिड आहे रे उतरण. दिसत तर नाही मला कुठे. हाय 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 आला आला. गाडीवाला पण आलाय. क्या बात आहे. बाकी रस्ता जेवढा पण टर्न घेतला ना मोरबे धरण तिथपासून तिथपर्यंत रस्ता खराबच आहे. मग हां ऊन आहे पण क्लायमेट थंड वाटत नाही एवढं काय. हां तुम्ही म्हणतो की रस्ता खराबच आहे म्हणजे जिकडे आपण लेफ्ट घेतला तिथपासून तिथपर्यंत. मध्ये बघते की जरा पॅच जरा बरा भेटला होता पण बाकी रस्ता असाच आहे. हां नाही थोडा मध्ये भेटला होता फक्त 10 थोडा भेटला होता रस्ता नाही. अरे देवा हा बघ कसं आहे. अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा. हो पर आपण उलट यायचं अजून त्यात. आता आलोय तर बघूनच घेऊ ना आपण. शाबाश क्या बात है. शाबाश शाबाश. हां तो बघ तिथपर्यंत पोचतो बा. म्हणजे तुम्ही हायवेला रायडिंग गिअर नाही घातलं तरी चालतील पण लेफ्ट मारल्यावर रायडिंग गिअर घाला अशी अवस्था इकडे. मिनिट पकडा. आई शाबाश. ऑफ रोडिंग टेस्ट. वाह गाड़ी वाला बना रहा है. क्या बात है. तो बोलता हम भी आएगा. अरे सही है. तर काय. अरे बाबा फ्रॉड फ्रॉड फेक आहे स्कॅम आहे. त्याचा मी रील पण टाकणार आहे इंस्टाग्रामवर.
लोक परत चालले आता. हे वरती नाही, खाली असेल ना. बापरे, खतरनाक रोड आहे, खतरनाक. तर मंडळी आपल्याला तो ट्रकवाले भेटले होते, तर ते मला तुम्ही खूप पुढे आलाय, एवढं पुढे याची गरज नाही. पाठी बाईकवाले उभे होते, तिकडे गाडी लावा आणि तिकडून चालत जावा. किंवा खाली उतरायचं असेल तर पुढे कुठे एक लेफ्ट होता वाटतं, तिकडे आपण कदाचित खाली उतरू शकतो. बघू आता कसं काय ते. हां होते बाईकवाले दोन, तेच तर ना. हां लेफ्टला, हो तेच. आणि प्लस ते गाडीवाला पुढं आलं नाही पुढे. चला आता आपण तुम्हाला डायरेक्ट भेटू धरणावरच. आता आपली गाडी आपण तिकडे पार्क केलेली आहे. इकडून आपण खाली उतरवतो. तिकडून रस्ता आहे, थोडा लहानसा रस्ता आहे आपला त्या तिथपर्यंत पोचायला. अमू काढू ना. चला बघूया आपण. चला क्या बात आहे, सही आहे. तर मी आता पुन्हा आपला काय कॅमेरा लावत नाही गोयकडे हेल्मेटला. अमू थोडं शूट करेल. अरे मत ये मस्त. हाडली जिंदाबाद. आ जाओ. फायनली. तर मंडळी फायनली आपली हार्ले इकडे आलेली आहे. क्या बात आहे, एक नंबर दिसते बघा. आणि हा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू, खूप सुंदर व्ह्यू. म्हणजे तुम्हाला मी असं सांगेन की तुम्हाला एक शॉर्ट राईड मारायची असेल मुंबईमध्ये, इकडे तुम्ही येऊ शकतात. फक्त एवढंच की हायवेच खूप छान आहे. लेफ्ट मारला आपण मोरबेकडे ना, ते इथपर्यंत रस्ता जाम बेकार आहे. मध्ये काय ठिकाणी खूपच बेकार आहे, काय ठिकाणी तरी बऱ्याचपैकी बरं आहे, पण काय ठिकाणी खूप बेकार आहे. आम्ही इथपर्यंत कसं आलो तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण स्ट्रेट पहिला आता आपण स्ट्रेट गेलो आणि परत उठून म्हणून खाली आलो. इकडे एक आतमध्ये एक राईटला रस्ता फुटतो. मग हे तुम्हाला जाताना हा पॉईंट घेईल तुम्हाला. रस्ता फुटतो तिकडून आपण आतमध्ये आलो आणि मग लहानशा रस्त्याने तुम्हाला दाखवलं आपण गाडी इथपर्यंत आणलेली आहे. पण गाडी खूप सांभाळून चालू आहे आणि काय नाही त्यासाठी. चला आम्ही कसं वाटलं, राईड मस्त होती. हा रस्त्याने वैताग दिला आपल्या. हां आपण ऑफ रोडिंग स्किल पण माहीत पडली आपल्या गाडीची. एक नंबर ऑफ रोडिंग स्किल आहे, काय टेन्शन नाही गाडीमध्ये. एवढं का जर आपण गाडी खूप खराब झाली बघा ना, धूळ माती आली पूर्णपणे. आता एकदम मस्त वॉश द्यायला पाहिजे गाडीला घरी गेल्यावर, गाडीचा स्पा. तर आपण इकडे मस्तपैकी आलेलो आहोत. आता सूर्योदयाचा प्रकोप खूप वाढलेला आहे. आता आपण निघायची वेळ झाली. आता वाजलेत 10:30, दिसतं की ना माहीत नाही, 10:30 वाजलेले आहेत. छान स्पॉट आहे, फक्त रस्ता जाममध्ये बेकार होता. गाडी खूप आरामात चालवा. आणि हां फक्त सनसेट वाटी ॲक्च्युली सनसेट पॉईंट तुम्ही म्हणू शकतात, किंवा सकाळ आला तरी हरकत नाही. हां ठीक आहे, ज्याला कोणाला येतील ना त्यांना आवड असतं काय लोकांना. पण मस्त आहे, बरं वाटलं. इकडे तुम्ही गाडी खाली उतरून छानसे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकतात, असं आहे ते पॉईंट. चला आता मंडळी खूपच हॅपी नोटवर आपल्या रायडिंग नोटवर तर म्हणजे खूपच हॅपी नोटवर आपल्या रायडिंग त्या व्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करू. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघ. इंस्टाग्राम ID sandy_, मी कनेक्ट व्हा. तर निघूया आपण आता डायरेक्ट मुंबईला. ऑलमोस्ट 2 तास लागतात. जाताना काही शूट नाही करणार आहे मी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.